आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। ए सत्य राव म्हणजे आई गेल्यापासून आहे ना मग कशातच मन लागा नाही। सगळ्या आयुष्याची वाट लागली माझ्या, काही चांगलं होत नाही माझ्या आयुष्यात। ती माझी बायको माझ्याशी नीट बोलत नाही राव, जो बाप जो तसा, प्रत्येक चुका पोटात घालणारी माझी आई वर्क करून गेली राव मला। हे शत्रू, जे झालं ते वाईट झालं, पण तुला खरं सांगू का, ह्याच्यापेक्षा भयानक परिस्थिती आमच्या घरात चालू आहे। का काय झालं? अरे ते आमच्या घरात येडं नाही का प्रसाद, त्याच्यासाठी सूर्याच्या बहिणीचं स्थळ सुचवलंय तुझ्या डॅडीने। राजू, हा राजू राजू तिचं स्थळ डॅडीने सुचवलं। सत्य, आमच्या बापाच्या डोक्यात कधी काय चालेल ना सांगू शकत नाही बाबा। कर पोरगी वाईट आहे का काय? नाही नाही, पोरगी चांगली, वाईट जरा ई चित्र आहे। म्हणजे काय, तिचं शिक्षण नाही झालं, 0 शिक्षण, पण डॉक्युलिटी असली फास्ट ना, रंबाजी पासून तर तुझ्यापर्यंत सगळ्यांना ऐकून खाली ऐक ना, ती पोरगी तुमच्यापासून लांब राहिलेलीच बरी, सांगतोय ती ऐक। अरे आम्हाला बी नको आहे ती। तुला सांग तुझ्या थ्रू, आमच्या आजीनं तिची पत्रिका अशी फेकली, अशी ते बघ तिची पत्रिका। सत्य, पण एक गोष्ट लक्षात घे बरं का, माझ्या बापानी तेच तर तुमच्या घरात सुचवलंय, हा म्हणजे काहीतरी विषय नाही। आमचं फादर आहे ना, हे सगळ्यांपेक्षा प्रकरण जरा वरच आहे, हाय हाय, हा त्यांनी असंच ती पोरगी सुचवली नसणार आहे, काहीतरी झोल हाय। हा पण आता तो झोल आपल्याला कळायला वाईट सिंह लागेल, बघू वाट, हा लय वेळ आहे आपल्याकडे। Cheers. कसं असतं ना तुळजा, कधी कधी आपण काहीतरी वेगळाच विचार करत असतो आणि वास्तव काहीतरी वेगळंच असतं। का काय झालं? बघ ना, आत्याच्या बाबतीत आपण काय काय विचार करत होतो, सगळी संशयाची सोय आपण डॅडींभोवती फिरत होतो आणि आपल्याला कळलं काहीतरी वेगळंच घडलं। सूर्या, माहित नाही का, पण हे सगळं ना असंच घडलं असेल यावर माझा तरी विश्वास बसत नाहीये। असं नको बोलू तुळजा, मला ते नाही खोटं बोलणार। तेच तर, छोटे एक खोटं नाही बोलणार, पण मला सांग असा अपघात कसा घडू शकतो अरे? आणि मी जेव्हा तिकडे पोहोचले ना, तेव्हा छोटे दरीपासून फार लांब बसली होती। अगं, ती कोणाला तरी बोलवायला गेली असेल तिथं आणि तिची वाचा जाऊन ती तिथंच बसली असेल। मी तुला म्हटलं ना, कधी कधी आपल्याला जसं वाटतं ना त्याच्यापेक्षा वास्तव वेगळं असतं। हे बघ, मला ना त्या धक्क्यातून सावरलेली नाही अजून। हा धक्का आईला गमावल्याचा आहे का आणखीन कशाचा आहे हेच कळत नाहीये मला। तू अजून नको विचार करत बसू। हे बघ, तू संशय घेत राहिली ना, तुला प्रत्येक गोष्टीत काय ना काहीतरी सापडत जाणार। तुला आता गरज आहे ते मला लागतं या धक्क्यातून बाहेर काढायची। तू डॉक्टर आहेस, तुला माणसांची मनस्थिती लगेच कळते, त्यामुळं जे काय उपचार करायचे ते कर आणि मला लागतं या धक्क्यातून बाहेर काढ। ती जर ह्याच्यातच राहिली ना तर तिची वाचा परत कधीच येणार नाही। चित्त्याची सावध चाल चालायला शिका। तो जालिंदर आहे ना,
असा सूर्याच्या बहिणीचं नाव सांगणार नाही. त्यात काहीतरी स्वार्थ असणार, त्याचा स्वार्थच असणार. ठीक आहे, निघतो मी. पत्रिका जुळली की तुम्हाला कळवतो. या आता. शशिकांतराव, पुन्हा म्हणून त्या सूर्याच्या बहिणीचं नाव या घरात येता कामा नये. कळलं? होय आजी, तू म्हणशील तसंच होईल. तू शांत हो आधी, शांत हो. झुरते उडते तुझ्यासाठी मनग, नकळते तुला आज ग. उधाण जीवाला वाटे तारे, तू पाहताना रंग मनाचा झाला गुलाबी, तुला पाहताना रे. ऐक ना तू या मनाचं एकदा, बाबरल है तुझ्या मग हळूहळू. बोल तू जरा फिरमात एकदा, बाबरल है तुझ्या मग हळूहळू. खुळ तुझं दाटलं या डोळ्यात ग, येड्यावानी करते